कोणतीही करवाढ नसलेल्या 1389 कोटी रुपयांच्या सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीत बहुमताने मान्यता देण्यात आली। सोलापूर महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बदल करत कपात केली आहे। यापूर्वी आयुक्तांनी झोन अंतर्गत केलेल्या तरतुदीमध्ये कपात सुचवली आहे। यामुळे शहरातील 8 झोनमध्ये मूलभूत सुविधांसाठी तरतूद राहणार नाही। वास्तविक नगरसेवकांचा खर्च हा झोन कार्यालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामांवर होतो, त्यात मोठी कात्री लावली आहे। उलट भांडवली कामांमध्ये आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात 31 कोटीवरून स्थायी समितीनं थेट 101 कोटीची तरतूद केली आहे। साधारणतः 70 कोटी रुपयांची वाढ केली आहे। भांडवली कामासाठी इतर तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून पदाधिकाऱ्यांना हा निधी उपलब्ध करण्याचा डाव असल्याचा आरोप शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी केला आहे। हे बजेट सोलापूरकरांची दिशाभूल करणारं आहे। केवळ पगारावर खर्च होणार असून विकासासाठी तरतूद नाही। झोन अंतर्गत कामांसाठी तरतूदच नसेल तर कामे कशी होणार असा प्रश्न अमोल शिंदे यांनी उपस्थित केला। झोनला याआधी आयुक्तांनी सुचवलेला अंदाज असा होता, मानधनी कंत्राटी सेवकांवरचा खर्च जो आहे तो 1,10,00,000 रुपये आणि तिथं सभापतींनी आता 50 लाख रुपयाची तफावत चेंज करून फक्त कपात करून तिथं 60 लाख रुपये। मी आयुक्तांना आता समक्ष विचारलं की एवढी मोठी तफावत जर झाली, हे एका झोनचं उदाहरण देतोय, असे 8 झोन आहेत आणि त्याच्यामधली जी काही फक्त कामगारांच्या बाबतीतली एवढी 50 लाख रुपयाची तरतूद जर कम झाली तर तुम्ही सभागृहात काम करू शकणार आहेत का नगरसेवकांचं? तर आयुक्तांचं म्हणणं आहे की कुठेही काम होणार नाही। तरी सुद्धा आयुक्तांनी सुचवलेल्या या अशा आकड्यांमधला हा तुम्हाला सांगितलेला एक आकडा आहे। रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांनी 25 लाख रुपये सुचवले होते, सभापतींनी 15 लाख रुपयाची प्रत्येक झोनला कपात करून फक्त 10 लाख रुपये ठेवलेले। गटारी सुधारणामध्ये आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे त्याच्यापेक्षा 10-15 लाख रुपयाचा आकडा कमी केलेला आहे। मग प्रत्येक झोनला जर एवढ्या मोठ्या रकमा कम झाल्या आणि त्या रकमा आयुक्तांनी सुचवलेल्या भांडवली कामातल्या ज्या रकमा आहेत, ती जी रक्कम आहे ती आहे 31 करोड रुपये आयुक्तांनी भांडवली सदस्यांसाठी सुचवले होते। महसुली भांडवलीतनं 31,74,04,000 रुपये हे आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे आणि आत्ता स्थायी समितीने त्याच्यामध्ये वाढ करून 101,51,60,000 रुपये एवढी मोठी वाढ केलेली आहे। म्हणजे एकीकडे सदस्यांची जिथं कामं असणार आहेत तिथली कामं काढलेली आहेत आणि इकडं भांडवलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढ केलेला आहे। म्हणजे माझं तर असं म्हणणं होतं की आयुक्तांनी दिलेले उत्पन्नाचे जे आकडे आहेत तेच फुगवलेले आकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आता ह्यांनी जर प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमा जर झोनच्या कमी झाल्या, दुरुस्ती आणि देखभालच्या कमी झाल्या तर आपल्याला प्रचंड अडचणीला सामोरं नगरसेवकांना जावं लागेल। त्यांना कोणत्याही कामं करता येणार नाहीत अशी परिस्थिती येईल का काय? आणि आयुक्तांना जर जेव्हा बोललं की आयुक्त साहेब ह्या बजेटशी आपण सहमत आहेत का, तर आयुक्त म्हणतात हा माझा अधिकार नाही, हे सभागृहाचा अधिकार आहे आणि सभागृहाने जो निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे। आपत्ती व्यवस्थापनासाठी झोनला 20 लाखांची तरतूद आयुक्तांच्या अंदाजपत्रकात होती, तर त्यामध्येही 15 लाखांची कपात करत केवळ 5 लाख रुपये ठेवण्यात आले आहेत। SC, ST, दुर्बल घटक सामाजिक कल्याणकारी योजना अंतर्गत आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 8,10,00,000 निधीची तरतूद होती। मात्र यामध्ये तब्बल 5 कोटीची कपात करण्यात आली असून केवळ 3,10,00,000ची तरतूद स्थायी न केली आहे। ही गंभीर बाब आहे असा आरोप अमोल शिंदे यांनी केला। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपत्ती व्यवस्थापन लय महत्त्वाचा विषय, त्याच्यासाठी झोनला 20 लाख रुपये दर वर्षी असतात। यावर्षी डायरेक्ट 15 लाख रुपयाची कपात केली आहे आणि तिथं 5 लाख रुपये। मला सांगा, झोनमध्ये सगळ्यात जास्त आपत्ती व्यवस्थापन असतंय, अचानक कुठली ना कुठली घटना घडत असते, तिथं घटना घडल्यानंतर काय करणार? त्यांच्याकडे पैसेच नसतील तर ते कुठल्या हेडमधून तिथं ते वेळ मारून नेणार आहेत आणि मग त्यावेळेस त्यांना पूर्ण हेड ऑफिसकडे अवलंबून राहावं लागणार आहे आणि हेड ऑफिसमध्ये सुद्धा आपत्ती व्यवस्थापनामधनं पैसे कमी करण्यात आलेले आहेत। बघा तुम्ही, ज्या आपल्या बोर आहेत, कुंभनलिका आहेत, जिथून आपल्याला तुम्हाला माहिती आहे उन्हाळा एवढा मोठ्या प्रमाणात आहे, कुंभनलिकेला पहिला 20 लाख रुपये झोनला असायचे, आता डायरेक्ट त्यामध्ये 12 लाख रुपये कपात करून 8 लाख रुपये दिले गेलेले। म्हणजे कुठल्याच ह्याच्यामध्ये हे केलंय असं दिसत नाही। अजून एक महत्त्वाचा विषय तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की हा अजबच केलाय, ह्याच्यामध्ये
आपल्या बजेटमध्ये तरतूद आहे. सामाजिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती कल्याणकारी योजना, ही जी योजना आहे, ही योजना आपल्या बजेटवर अवलंबून असलेले जे काही रक्कम आहे त्याच्या टक्केवारीमध्ये केली जाते. ती कुणाच्याही हातात नाही आहे. त्याच्यासाठी किती रक्कम द्यायची हे कुणाच्या हातात नाही आहे. ती रक्कम जी आहे ती मॅन्डेटरी आहे. हे आपल्या बजेट जे आहे त्याचा 5%, 3% जो काय अनुशेष आहे त्याप्रमाणे ती रक्कम आहे. ती रक्कम असताना 8,10,00,000 रुपये रक्कम आहे ती. त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट 5 कोटीची कपात केली आहे. सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीनं बहुमतानं मंजूर केलेलं अंदाजपत्रक कोणालाही खुश करण्यासाठी नाही, अडचणी सोडवण्यासाठी स्थायी समिती सक्षम आहे. वस्तुनिष्ठ असं अंदाजपत्रक मांडण्यात आलं आहे. गत 4 वर्षात प्रशासकीय काळात अनावश्यक खर्च दिसून आला. झोन अंतर्गत अनावश्यक खर्च होत असल्याचं स्पष्ट होत आहे. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात झोन अंतर्गत कामासाठी डबल वाढ केली आहे, त्यामुळं त्यामध्ये दुरुस्ती केली. सामाजिक कल्याण विभाग योजनेअंतर्गत दरवर्षी प्रशासनानं अखर्चित निधी ठेवला, तो त्या वर्षी खर्च का केला नाही असा सवाल भाजपचे स्थायी समिती सदस्य गणेश वानकर यांनी उपस्थित केला. प्रशासकीय राजवटीत अंकुश नव्हता, हा निधी अखर्चित राहिला, हे प्रशासनाचं पाप आहे असा आरोप गणेश वानकर यांनी केला. आपल्या ह्याच्या प्रमाणामध्ये 5% ते ठेवायला पाहिजे, ते ठेवलेले आहेत. पण प्रशासनाची एक चूक आहे की दरवर्षी तो खर्च अखर्चित राहिला आहे. अखर्चित राहिलं हे प्रशासनाची चूक आहे. ज्या त्या वर्षात तो निधी का खर्च केला गेला नाही, कारण आम्ही सगळेजण कॅबिनेट ह्याच्यामध्ये नव्हतो, सभागृहामध्ये, त्याच्यामुळे ह्यांच्यावर अंकुश नव्हता कुणाचा. जर त्यांनी त्या हेडखाली ते पैसे जर त्या योजनाच्या त्या लाभार्थ्यांना, भटक्या विमुक्त जातीचे असतील, मागासवर्गीय असतील, त्यांच्या योजनेचा त्यांना ते दिलं गेलं नाही, हे पाप आहे. हे प्रशासनाचं पाप आहे. ॲक्च्युली त्या लोकांना त्यांचा तो हक्काचा निधी जो शासनाकडून मिळाला तो द्यायला पाहिजे होता. अखर्चित निधी तो दरवर्षी कॅरी फॉरवर्ड करत 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 जो आकडा आहे तो तसा तो फुगलेला आकडा. विणकर बाग, मार्कंडेय बाग, जानकीनगर येथील बाग सुशोभीकरण करण्यात यावं. जोडभाई पेठेतील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना गोलचावडी दवाखाना, या दवाखान्याचं संपूर्णतः नूतनीकरण करून महानगरपालिकेचा मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा. यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसंच CSR फंडातून निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्यात यावा. शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृहे आणि शौचालये बांधण्यात यावीत. देगाव इथं स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन आणि CSR फंडातून सुधारणा करण्यात यावी. जुळे सोलापूर भागात नाट्यगृह विकसित करण्यात यावं. जुळे सोलापूर भागात इनडोअर स्टेडियम बांधण्यात यावं. प्रायोगिक तत्वावर 5 महापालिका दवाखान्यांचं नूतनीकरण करण्यात यावं. सोलापूर शहराच्या प्रवेशद्वाराला महानगरपालिकेच्या वतीनं कमान उभारून बोर्ड लावण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड या रस्त्यावर दुतर्फा तसंच डिव्हायडरमध्ये झाडं लावण्यात यावीत. वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणच्या रस्त्यावर डिव्हायडरची सोय करावी आणि यामध्ये झाडे लावण्यात यावीत. सिग्नल तसंच झेब्रा क्रॉसिंगचं नियोजन करण्यात यावं. CNS हॉस्पिटलच्या पुढं 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. अशा वैशिष्ट्यपूर्ण कामांचा स्थायी समितीनं समावेश केल्याचं स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांनी सांगितलं. जोडभावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलचवडी दवाखाना, या दवाखान्याचे संपूर्णतः नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा. यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याबाबत प्रयत्न करणार. शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह व शौचालय बांधण्यात यावे. देगाव येथे महापालिकेच्या जागेवर स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन CSR कडून फंडातून सुधारणा करण्यात यावी. जुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह विकसित करण्यात यावे. जुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे. प्रायोगिक तत्वावरती 5 मनपा दवाखान्यांचे नूतनीकरण व्हावे. सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारास महापालिकेच्या वतीने कमान उभारून बोर्ड लावण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड या रस्त्यावर दुतर्फा तसेच डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यात यावी.